तुमचा आवाज लय सुंदर आहे. आपल्या आवाजाला नाद नाही करायचं. का बरं? आमच्या बाईला आवाज दिल्याशिवाय बाई बाहेर येत नाही भाऊ. म्हणजे बाईला आवाज दिल्याशिवाय बाई बाहेर येणार नाही, त्याला वजन लागतं भाऊ. आणि बाई माणसाला कुणी पण आवाज द्यावा का भाऊ? अरे बाबा, त्याला वजन लागत. असं लागत वर याड पाठ राहू दे. पण आवाज दिला ना भाऊ, इतक्यात फुकटचं खाल्लं लागला पोट ठोकायला. अरे बाबा, राधिका हाई मारून याची गोष्ट घरी नाही, गोष्ट घरी राधिका हाई मारल्याशिवाय राधिका बाहेर येणार नाही. अरे हो, आल्या आल्या म्हणतो जेवायला आहे का, जेवायला आहे का. जेवला, भात खाला, बुंदी खाली, बुंदी सुद्धा खाली, आपण पापड खाली. मागून पापड खाले. मागून नाही रे, भातानंतर म्हणतो आपण. काय आपल्याला मागून पापड अरे तसं नाही रे, मग भातानंतर आणि आमची मराठी भाषा अशी पळते तशी वळते. असं मग मराठी भाषा बाई तुझ्या हो काय म्हणतो, बाईला आवाज यायला लागतात. बाई भाषेला आवाज दिल्याशिवाय बाई बाहेर येणार नाही भाऊ. का बरं? त्याला वजन लागत भाऊ. तुझ्या सारख्या कोणाच्या आवाज येत नाही भाऊ. का बरं? इम्प्रेशन पडलं पाहिजे त्याला. ऑपरेशन कोणाच्या आवाजाला बाहेर येत नाही. अरे बाबा, त्याला कारण का बरं? यानं लावून आलेलं. अरे जाऊन म्हणा बावला, तुला काय आता बिघडले काय घ्या. म्हणून दादा हा, राधिका बाईला आवाज द्यायचा. तुझा आवाज लय सुंदर आहे म्हणे. आवाज येतो ना बाईला. हा, तुझा आवाज लय सुंदर आहे. हो, म्हणून दादा बर. राधिका बाईला मी आवाज देऊन देतो. हा, दे दे, तू दे. आवाज दे. तू दे, तू तर आणेल. त्यानं जाणले आम्हाला नको. जाऊन जाऊन या मला ऐकलं का राधिका बाई? बोला देवा. अरे बाई बोलली, मग एकदम जोरात बाई बोलली. हो बाई बोलली. बाई कोणाच्या आवाजाने बोलत तिथं भाऊ? बाई मागून बोलली. खाली बसा.
वाघोबा महाराज की